माननीय महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार लक्ष्मीबाई भाजी मंडई परिसरात मंडई विभाग व अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे कडक कारवाई करत अतिक्रमणधारकांना चांगलाच दणका दिला। विजापूर वेस ते केळी गोडाऊन या संपूर्ण मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या टेबल तसेच रस्त्यावर मांडलेला भाजीपाला जप्त करण्यात आला। महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे मंडई परिसरात शिस्त निर्माण होत असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे। प्रशासनाने स्पष्ट इशारा देत पुढील सलग 7 दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। यावेळी मंडई विभागाकडून भाजी व फळ विक्रेत्यांना रस्त्यावर व्यवसाय न करता केवळ ओट्यावर बसून व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या। रस्ता मोकळा ठेवा, नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, असा कडक संदेश प्रशासनाने दिला। या कारवाईत मंडई अधीक्षक मल्लीनाथ तोडकर, अतिक्रमण विभागाचे बनसोडे, कुंभार, कट्टीमणी, तळभंडारे यांच्यासह मंडई विभाग व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत संयुक्त मोहीम यशस्वी केली। लक्ष्मी मंडई विभागाकडे या कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्या कारवाईच्या अगोदर आयुक्तांनी व्हिजिट दिल्यानंतर या रोडवरील सर्व विक्रेत्यांना आतमध्ये कट्ट्यावर आणि या रिकामे जागेत आतमध्ये बसवा, रोडवर कोणीही बसू नये असं सांगितलेलं आहे। त्यामुळे हे पूर्ण अतिक्रमण 8 दिवस राहणार आहे। पूर्ण 8 दिवसामध्ये सतत उचलला जाईल याची सगळ्यांनी खबरदारी घेऊन तुम्ही आतमध्ये व्यापारी करावा। या जे व्यापारी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गाळे जे आहे आमचे पुरता नाही, ओटे शिल्लक आहेत, ओट्यावर बसा। बाहेर जे रोडवर बसा लागला त्याच्यापेक्षा ओट्यावर बसा असे। त्यांच्या समस्याचं निवारण कसं करणार आपण? त्यांनी बसल्यानंतर करणार आम्ही। सर्व समस्याचे निवारण करण्यात येईल, पण आत ओट्यावर बसायला पाहिजे। नाही, आज 1 दिवसच दिले त्यांना मुदत, परत देणार नाही मुदत। तरी सुद्धा ते थोडी कारवाई झालेली आहे। आता काही लोकांना सांगितलेलं आहे उद्यापासून नाही बसलं की 8 दिवस सतत आम्ही ही कारवाई चालू ठेवणार आहे।